चला नमस्कार मंडळी. तुम्हाला तर कळलंच असेल मी माहेरी आलेली आणि आई चालली होती बाजारात. लगेच तिच्या मागं लागून म्हणलं मी पण येते बाई आता, कारण जुने दिवस आठवले. आई बाजारात चालली की तिच्या मागं जायचं का, तर तुम्हाला माहिती बाजार म्हटलं की खायला भरपूर भेटतं, म्हणून लगेच तिच्या मागं उठून जायचं. तसंच आज प्रकार झालेला होता. लहानपणीचे दिवस म्हटलं थोडे आठवावत. आणि ही होती आमची इथली गल्ली. गल्ली म्हणतात आणि सिटीला काय म्हणतात कॉलनी, गावाकडं काय म्हणतात गल्ली, म्हणून मी गल्लीच म्हणली. गल्ली आता पहिली थोडी वेगळी होती, आता वरच्यावर लोक बांधकाम हे करते त्याच्यामुळे अजूनच वेगळी झालेली आहे. आणि आपल्या लहानपणीच्या आठवणी हळूहळू ताज्या करीत म्हणलं चलावा. बाजार शेतात बघते तर काय, पहिला थोडा छोटा बाजार भरायचा, आता खूप मोठा बाजार भरायला लागला आमच्या गावचा. माझं गाव आहे चौसाळा आणि एवढा मोठा बाजार भरतोय बघा. भाज्या तर बघताना एक से बडकर एक भाजी, अशी कुठलीही भाजी नाही की तिथं खराब दिसते म्हणून नावच ठेवायला जागा नव्हती. सगळा फ्रेश माल आणि एकदम, आणि सगळ्याकडं बघून वाटत होतं की सगळे A to Z शेतकरी होते. व्यापारी अजिबात नव्हता. प्रत्येकाच्या शेतीतला माल ते स्वतः घेऊन विकायला बसले असं दिसत होतं. कारण खासियतच ते, कारण आजूबाजूला खेडेपाडे भरपूर होते, तर सगळ्या खेडेपाड्यातले हे सगळे तिथं विकायला येतात बघा. आणि कारण आता मार्केट आमचं खूप मोठं, बाजार आमचा खूप मोठा भरत आहे. हे बघा मागं नको येऊ तर कोणत्या डब्यात बसू. मी माझ्या आईच्या मागं निघली होती. यांची काय करत होती, माझ्या मागं यायची आणि येऊन उगत लोडबोड करीत होते, हे घे ते घे ते घे, न लागणाऱ्या वस्तू बी घे. कारण ते सतत होते चांगले, तसं त्यांना पण नाही म्हणायला मला असं वाटत नव्हतं की हे नको म्हणावं ते नको म्हणावं, कारण बघितलं की घ्यावंच वाटायचं. हे बघा आजोबा कसे कोथिंबीर घेऊन बसलेले होते आणि 1-2 गड्डी अशीच दिली त्यांनी, जावा म्हणले घेऊन. काय होते आपल्या तर शेतातले, ही खरी शेतकऱ्याचं असते बघा. 1-2 ह्याला बघत नाही. व्यापारी 1-2 वस्तूला लगेच बारीक बघणार, शेतकरी तसा बारीक बघत नाही बघा. हां बरं जा, एवढ्याला तेवढ्याला, तेवढ्याला तर तेवढ्याला. शेतकऱ्याची खासियत आहे बघा. वांगे अशी लुसलुस करत होते का नाही, मस्त आईला म्हणलं वांगे घे, आणि भरलेले वांगे मस्त घरी गेल्याच्या नंतर बनव बाई, कारण आईच्या हाताच्या भाजीची चव वेगळीच असते, तशी आपल्याला येत नाही बनवायला. हे म्हणतच मला पुढं माझा भाऊ दिसला बघा. अचानकच ते दिसला आणि त्यांचं चाललं होतं गिऱ्हाईकाचं चालू. त्यातून मी जाऊन म्हणलं मेथीची भाजी कितीला आहे, तर त्यांनी कितीला सांगावा. बापरे, 80 रुपये किलोच्या भावाने मेथीची भाजी चालली होती. पुण्या मुंबईच्या ठिकाणी बी असं नाही आहे तसा भाव इथं चालला होता, कारण महागाई तेवढी वाढलेली होती. उन्हाळा दिवस चालू होता, पाण्याचा प्रॉब्लेम प्रत्येक सगळीकडेच असतोय आणि मेथीचे भावच तेवढे झालेत. म्हणला तुला काय करायचंय म्हणले, तू तुझं घेऊन जायचं काम करणं म्हणले, तू कशाला भाऊ बहीण करीत बसली म्हणले. आपल्या माणसाला काय भाऊ बहीण असते काय म्हणले एवढी विचार. आणि हां, त्यांना व्हिडिओमध्ये यायची लाज वाटायची बघा. ते म्हणायचे मला काही घेऊ नका त्या व्हिडिओमध्ये, तुला काय भाजीपाला घ्यायचं आहे ते घे आणि निघ बाई म्हणले. तर मला काय त्या व्हिडिओमध्ये काढू नको, कारण ते दिवसभर वैतागून गेलेले होते, ऊन मरणाचं होतं आणि अवतार बदललेला होता आणि त्याच्यामुळे थोडेसे लाजत बी होते. घे आणि जा म्हणले, पण घेतली. म्हणलं नको जास्तच लाजीरवाना त्यांना करायला. मग काय पुढे दुकान बापे, खाऊ एक से बडकर एक होता. बाजारातला खाऊ कुणी खाल्लाय मला नक्की कमेंट करून सांगा, आणि कोणाला सगळ्यात जास्त काय आवडते ते पण सांगा. माझं पण सांगते तुम्हाला मला माझं सगळ्यात जास्त भेळ आवडते बघा. गावाकडची भेळ आवडते. मी तर पुणे सिटीतली मला अजिबात जास्त भेळ आवडत नाही, पण कधी खाऊशी वाटली तर खाते पर्याय नसल्या. पण गावाला आवडून मी भेळ खात असते गेल्याच्या नंतर. आणि ज्यांनी कोणी खाल्ली नसेल त्यांनी आपल्या बाजारात नक्की भेळ खाऊन बघा, मस्त लागते बघा. आणि भजी यांना आवडत होते म्हणून हे म्हणले भजी घे भजी, मग परत भजी बी घेतली. अजून काही बरंच घेतलं होतं खायला, पण आता सगळं सांगत कुठं बसू तुम्हाला. दाखवलं तर आहे त्याच्यातलं प्रत्येकाचं घेतलं होतं. मेन म्हणजे गावाकडे गेले पेढा ऐकले आवडतो बघा, पेढा पण घेतलेला होता. मग ह्यांना म्हणलं चला आता झालं का तुमचं पण फिरून म्हणलं बाजार. ते म्हणले हो बाई चला. मग रस्त्याने जाता जाता तिथं सोनाराचं दुकान होतं, मग तिथं जरा मला नाकातले हे घ्यायचं होतं, नाकातलं घ्यायचं होतं, म्हणून थोडंसं तिथं वळालं होतं. येताना माझे वडील दिसले. अचानक वडीलसोबत आले, म्हणले पोरांना घरी ठेवले आणि मस्त दोघीजणी बाजार फिरतायत म्हणले, पोरगं घरी रडते, पटकन घरी जावं. तर चला मित्रांनो, आमचा बाजार कसा वाटला नक्की